आणि दुसरा गीते साहेब तुम्ही सांगितलं की इकडे वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वारकरी आहात, आम्ही सुद्धा वारकरी आहोत. आम्ही कसे वारकरी? आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे, धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे, पताका एकच आहे. जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायची. मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला, कुटुंब संवाद दौरा सुरू केला. त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातली लोक भेटतायत आणि खात्री देत आहेत, जसं रायगडमधनं सुद्धा आपलाच खासदार येणार, आलाच पाहिजे, आणलाच पाहिजे. कारण का आणायचा? काल अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यावरती मला जे काय बोलायचं ते मी बोललोय. मोदी गॅरंटी बद्दल सुद्धा बोललोय, ऐकलं ना तुम्ही? मोदीजी आपले पंतप्रधान, गेल्या 2 वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच. असं काही नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले. शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते, पाठी उभे राहिले नसते, तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा. हे शिवसेना प्रमुखांचं, शिवसेनेचं ऋण हे विसरू नका. पण मोठं सांगतात की मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे. मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी? कि भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, मेरी मोदी गॅरंटी है. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलं, ईडी सोडली, सीबीआय सोडलं, इन्कम टॅक्स सोडलं. माझा जाहीर प्रश्न आहे, तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देतायत. रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवतायत, किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत, अनिल परबच्या मागे लावलेत. साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती. मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, तुमचेच ते तोतले, त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत. जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलवत आहे, रोहित पवारला बोलवत आहे, संजय राऊतच्या भावाला बोलवलं, किशोर पेडणेकरांना बोलवत आहेत, तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या, आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर, माझ्या भोवती असतात. ही मोदी गॅरंटी? हा कोणता प्रकार आहे? भ्रष्टाचार मी निर्मूलन करणार. भ्रष्टाचार म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत. बघा झाले की नाही भारत स्वच्छ, सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले. कारण जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ते मी माझ्याकडे घेतले. म्हणजे कदाचित ते वारकरी पंथातले लोक आले आहेत, ते सांगू शकतील की काही असं म्हणतात, काही जणांची एक दिव्य शक्ती असते की दुसऱ्याचा आजार आपल्यावरती घेतात, तसं हे दुसऱ्याचा भ्रष्टाचार स्वतःवरती घेतात आणि त्यांना पावन करून टाकतात. वॉशिंग मशीन, ही मोदी गॅरंटी. मग 10 वर्ष झाली तुम्हाला. 14 साली तुम्हाला काय काय योजना दिल्या होत्या? जनधन योजना, ही योजना, ती योजना, उज्ज्वला योजना. त्यातल्या किती योजना पूर्ण झाल्या? ती मोदी गॅरंटी आम्हाला दाखवा. जल जीवन मिशन किती पूर्ण झालं? उज्ज्वला योजना किती? तुम्ही ग्रामीण भागातल्या महिला पण आहेत ना इकडे, किती तुम्हाला? मला खरंच आनंद होईल की सगळ्या जणांनी हात वर केला की होय आम्हाला याचा लाभ झाला, तर मला खरंच आनंद